नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. 10th क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. देर आर 37 टर्म्स इन एन एपी. सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल इज 225. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 49. राईट एपी. आता काय दिले आपल्याला इथे 37 टर्म्स आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू किती इथं 37 आहे. आता एक्झॅक्टली मिडलच्या टर्म कशा काढणार आपण आता, तर त्यासाठी काय फॉर्म्युला आपल्याला n+1 डिवायडेड बाय 2 असं जर काढलं आपण तर एक्झॅक्ट मिडलचा अंक मिळेल तुम्हाला. आता n+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 37 + 1 38 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 90. म्हणजे 59 टर्म जे ते एक्झॅक्ट मिडलला आहे. त्याच्या आधीचं एक पद आणि त्याच्या नंतरचं एक पद, म्हणजे हे 3 टर्म जे आहेत ते एक्झॅक्ट मिडलला असतील. 18, 19 आणि 20. अजून काय दिले लास्ट 3 टर्म्स. आता 37, 36 आणि 35 या टर्म्स जे आहेत या लास्ट 3 टर्म्स असतील. त्यांची एक सम दिलेली आहे तुम्हाला आणि यांची एक सम दिलेली आहे. आता एपी तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. आता एक एक गोष्ट आपण इथे बघूया काय म्हणतात. हिअर n इज इक्वल टू 37. therefore middle term is equal to n+1 divided by 2 which is equal to 37 plus which is equal to 37 plus 1 divided by 2 which is equal to 38 divided by 2 which is equal to 19. 19th टर्म जी आहे ती मिडल टर्म असणार आहे. फॉर 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट मिडल आर काय असतील टी. आता ह्या 18 याच्या आधीच एक आणि नंतरच एक, म्हणजे T18, T19, T19, T20. काय दिलेले आपल्याला बाय गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू क्वेश्चन. बाय गिवन कंडिशन काय दिलेली कंडिशन आपल्याला सम दिलेली त्यांची या तिघांची. T18 प्लस T19 प्लस T20 इज इक्वल टू 225. सॉल्व करू जरा. T18 म्हणजे काय असते a अधिक 17d. T19 म्हणजे a अधिक 18d आणि T20 म्हणजे a अधिक 19d बरोबर किती आहे 225. 1 2 3 a अधिक आता या ठिकाणची बेरीज 17 18 आणि 19 म्हणजे किती येते 54d इज इक्वल टू 225. 3 कॉमन मिळेल, कॉमन काढून टाकू लगेच. a प्लस 54 ला 3 ने भागितलं 18d. 225 ला 3 ने भागा 3 7 21 3 5 15 म्हणजे a प्लस 18d इज इक्वल टू किती आलं तुमच्याकडे 75. हे इक्वेशन नंबर 1. दुसऱ्यांदा काय दिले आपल्याला अँड काय दिलेलं आहे सम ऑफ लास्ट 3 टर्म्स. लास्ट 3 टर्म्स काय असतील आता T35 प्लस T36 प्लस T37 इज इक्वल टू 429. याला आपण तसं सॉल्व करूया. a प्लस 35 म्हणजे 34d, a प्लस 35d आणि T37 म्हणजे a प्लस 36d इज इक्वल टू 429. a 3a प्लस 36 34 आणि 35 ची बेरीज 105d इज इक्वल टू 429. इथं पण a काउंट 3 काउंट मिळेल. 3 काउंट काढा. a प्लस 3 त्रिक 9 3 5 15 35d बरोबर 3 ने भागा 3 1 3 3 4 12 3 त्रिक 9. a प्लस 35d इज इक्वल टू 143. दोन इक्वेशन मिळाले. दोन इक्वेशन आपल्याला तर सॉल्व करायचे. आता इथे सबस्ट्रॅक्शन करूया दोन इक्वेशनचं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 काय इक्वेशन a प्लस 35d इज इक्वल टू 143. 1 काय a प्लस 18d सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं खालचे सगळे साईन चेंज करा. मायनस 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 a मायनस a कॅन्सल होऊन जाईल. 18 मायनस 35 मायनस 18 17d 35 मायनस 18 17d इज इक्वल टू 13 5 गेले 8 14 8 गेले 6
देअरफॉर डी इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला 68 भागिले 17 म्हणजे 17 चौक 68 4. डीची किंमत किती आली 4. कशात ठेवायची आता कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवा. पुट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. काय आहे a प्लस 18 डी a प्लस 18 इंटू डी इज इक्वल टू 75. देअरफॉर a इज इक्वल टू किती मिळते 75. 18 चौक 72. 75 वजा 72 म्हणजे 3. ए ची किंमत किती मिळेल तुम्हाला 3. काय काढायला सांगितलं तुम्हाला एपी लिहायचं आहे आपल्याला. आता एपी काय आहे आपल्याला देअरफॉर T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू T1 ची आणि याची व्हॅल्यू किती असेल एकच म्हणजे 3. T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T1 ची व्हॅल्यू 3, डी ची व्हॅल्यू किती आहे डी ची व्हॅल्यू आली 4. 3 अधिक 4 म्हणजे 7. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. T2 ची व्हॅल्यू किती आली 7, डी ची व्हॅल्यू 4. 7 आणि 4 11. देअरफॉर रिक्वायर्ड एपी इज काय असेल 3 7 11 डॅश 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 3 7 11 डॅश 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 3 7 11 अँड सो ऑन अशा पद्धतीने मिळेल. काय होतं या गणितामध्ये एक्झॅक्ट 3 मिडल टर्म्स म्हणजे काय असते लक्षात ठेवा. तुमच्या 37 टर्म्स होते तुमच्याकडे. याचा अर्थ मिडल टर्म कशी मिळते तुम्हाला n+1 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर तुम्हाला जी टर्म असणार आहे ती टर्म जी आहे ती म्हणजे तुमची मिडल टर्म असणार आहे. 19th टर्म जी ती मिडल टर्म झाली. आता 19th टर्म जर मिडल झाली तर एक्झॅक्ट 3 मिडल्स पाहिजे तुम्हाला म्हणजे याच्या आधीचे एक आणि नंतरचे 18 आणि 20. 18 19 20 या 3 टर्म जे आहेत ते एक्झॅक्ट मिडलला असतील. आता त्यांची सम दिलेली तुम्हाला 225 त्याच्यावरून सॉल्व्ह केल्यावर a प्लस 18 डी इज इक्वल टू 75 असं इक्वेशन मिळालं. दुसरं दिलेले लास्ट 3 टर्म्स. लास्ट टर्म आहे 37 त्याच्यानंतर 36 35 अशा 3 टर्म्सची बेरीज किती दिलेली आहे 429. ते सॉल्व्ह केल्यावर काय मिळालं a प्लस 35 डी इज इक्वल टू 143. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला काय मिळतं तर डी ची व्हॅल्यू मिळाली 4. डी ची व्हॅल्यूवरून आपण ए ची व्हॅल्यू काढली ती आली 3. त्याच्यावरून आपण आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन फॉर्म केलं आपल्याला. इफ फर्स्ट टर्म ऑफ AP is A, second term is B and last term is C, then show that sum of all terms is in bracket A plus C in another bracket B plus C minus 2A divided by 2 in bracket B minus A. आता हे सिद्ध करत असताना आपल्याला काय काय लागणार आहे तर AP सांगितलेलं आपल्याला बघा. पहिलं टर्म A आहे, दुसरं टर्म B आहे आणि लास्ट टर्म C आहे. म्हणजे आपल्याला बाकीची टर्म्सची काही माहिती नाही. आता इथे एक एक गोष्ट करूया आपण. दिलेल्या गोष्टी आपण एक एक किमती काढूया. सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे काय SN आहे. आता SNचा फॉर्म्युला वापरूया. SNच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे N1 लागणार आहे. त्याच्यानंतर काय लागणार आहे अजून A लागणार आहे आणि D लागणार आहे. किंवा फर्स्ट अँड लास्ट टर्मचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा N T1 आणि TN या 3 गोष्टी लागणार आहेत आपल्याला. आता एक एक गोष्ट बघूया आपण इथे काय मिळतं आपल्याला. हिअर A इज इक्वल टू किंवा T1 इज इक्वल टू A दिलेले. T2 इज इक्वल टू काय दिलेले आपल्याला B अँड TN इज इक्वल टू काय दिलेले आपल्याला C. देअरफॉर D इज इक्वल टू काय असतंय T2 मायनस T1 म्हणजे काय मिळतं आपल्याला B मायनस A. D ची किंमत किती आली B मायनस A. N ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. N ची व्हॅल्यू आपल्याला इथे काहीतरी काढावी लागेल. त्याच्यावरून आपल्याला बाकीच्या गोष्टी काढता येतील. इथं N ची व्हॅल्यू माहिती नाही याचा अर्थ काय TN nth टर्म माहिती आपल्याला C आहे म्हणून पण कितवं टर्म हे माहिती नाही. मग N ची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला इथे. देअरफॉर TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला असते आपल्याकडे A प्लस N मायनस 1 इंटू D. TN ची व्हॅल्यू किती आलेली आहे C. A ची व्हॅल्यू काय A चे प्लस N मायनस 1 इंटू D. D ची व्हॅल्यू किती आलेली आहे B मायनस A. देअरफॉर C इज इक्वल टू A प्लस मल्टिप्लाय करूया एक एक वेळेला. बघा काय काय मिळतं आपल्याला इथं N गुणिले B म्हणजे NB. N गुणिले B म्हणजे NB मायनस N गुणिले A म्हणजे NA मायनस B गुणिले 1 म्हणजे मायनस B मायनस मायनस प्लस A. आता काय काय कॉमन मिळते कुठं कुठं ते बघा. A प्लस A म्हणजे 2A होईल प्लस 2A हे मायनस B इथे जवळ घेऊया प्लस या दोघांमध्ये कॉमन मिळेल N आणि त्याच्यानंतर काय होतं ब्रॅकेटमध्ये B मायनस A. असं का करायचं आपल्याला N ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे आपल्याला इथे दोघांमध्ये कॉमन काढून बाकीचं सगळं एका बाजूला करूया. आता इथे काय मिळते हे दोन टर्म्स आधी या बाजूला घेऊया. काय मिळेल आपल्याला C प्लस A इकडे आल्यानंतर मायनस 2A होती मायनस B इकडे आल्यानंतर
प्लस बी होते इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट बी मायनस ए. आता याला जरा रिअरेंज करून देऊया. काय मिळते आपल्याला बघा, बी प्लस सी मायनस 2a, बी प्लस सी मायनस 2a इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट बी मायनस ए. एनची व्हॅल्यू काय मिळेल आता इथं, देअरफॉर एन इज इक्वल टू बी प्लस सी मायनस 2a जशाला तसे, आणि हे बी मायनस ए मल्टिप्लिकेशन मधले गुणाकारातले भागाकारात जातील. आता काय मिळाले यांची व्हॅल्यू, बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. बघा इथं काय तुमच्याकडे आहे, बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. आता काय काढायचं आपल्याला, एस एन काढायचं. एस एन साठीचा जो फॉर्म्युला आहे तो लिहिला, एस एन इज इक्वल टू, आता कुठलाही फॉर्म्युला वापरा, डीची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, ही डी आणि एचा फॉर्म्युला वापरा किंवा एन बाय टू टी वन प्लस टी एन वापरा. एन बाय टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन हा पण फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. एनची व्हॅल्यू किती आलेली तुमची, एनची व्हॅल्यू पुट करा, बी प्लस सी मायनस 2a अपॉन, आता हे 2 जे आहे त्याच्यासोबतच मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. टी वनची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, टी वन म्हणजे काय, पहिलं टर्म किती आहे ए, प्लस टी एनची व्हॅल्यू किती आहे सी. बघा काय सिद्ध करायचं तुम्हाला, फक्त मागं पुढे जायचं तेवढं फक्त सरळ करून घ्या. हे ए प्लस सी सुरुवातीला, ए प्लस सी, त्याच्यानंतर बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. एनची व्हॅल्यू पुट करत असताना बी प्लस सी मायनस 2a आणि हे 2 जे आहेत ते इथं मल्टिप्लिकेशनमध्ये येतील बी मायनस एच्या. एवढं फक्त लक्षात घ्या. बघा या गणितामध्ये काय होतं विशेष, तर आकडे कुठलेच दिलेले नाहीत आपल्याला, अंक कुठलेच दिलेले नाही आहेत. बिना अंकाचं गणित करायचं आपल्याला. एची व्हॅल्यू एच आहे, टी टूची व्हॅल्यू बी आहे, टी एनची व्हॅल्यू सी आहे. आता हे असताना काय तुमच्याकडे मिळतं, डीची किंमत म्हणजे दोन टर्म लगातारच्या लगतच्या दोन टर्मच्या वजाबाकी म्हणजे डीची किंमत, या दोघांमधला फरक बी मायनस ए, हे डीची किंमत आली. टी एनची किंमत आपल्याला काढावी लागेल. कशासाठी, सॉरी एनची किंमत आपल्याला काढण्यासाठी आपण टी एनचा फॉर्म्युला वापरला. एनची किंमत काय आपल्याकडे, तर ती काढण्यासाठी टी एनचा फॉर्म्युला वापरूया. टी एनची किंमत आहे सी, बाकीच्या किमती ठेवल्या, त्याच्यावरून आपल्याला एनची किंमत मिळाली, ती म्हणजे काय मिळाली, बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. आता सरळ सरळ एस एनचा फॉर्म्युला वापरा, एन बाय टू इन ब्रॅकेट टी एन, टी वन प्लस टी एन, किंवा दुसरा काय दिला, इफ the sum of first p terms of an AP is equal to the sum of first q terms, म्हणजे SP is equal to SQ, then show that S of P plus Q म्हणजे P plus Q टर्म्सची जी बेरीज असेल ती 0 आहे आणि P बरोबर नाही 0, P बरोबर Q नाही हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, SP is equal to SQ दिलेलं आहे आपल्याला. एक एक गोष्ट इथे काढूया आपण. SP is equal to, आधी SN चा फॉर्म्युला वापरूया. SN is equal to काय मिळतं आपल्याला, n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Therefore SP is equal to काय मिळेल, p upon 2 in bracket 2a plus p minus 1 into d, which is equal to p by 2 in bracket 2a plus PD मायनस डी. हे झालं एस पीचं. आता दुसरी व्हॅल्यू जी आहे ती एस क्यूची काढूया. अँड एस क्यू इज इक्वल टू काय नाही, फक्त यांच्या जागेवरती पी आणि क्यू एवढ्या किमती ठेवून आपण कॅल्क्युलेशन्स करतोय. एस क्यू इज इक्वल टू काय म्हणते, क्यू अपॉन 2 इज इक्वल टू, एकच अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्यामुळे ए आणि डीच्या व्हॅल्यू त्याच राहतील, 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, क्यू अपॉन 2 2a प्लस क्यू डी मायनस डी. इक्वेशन 1 होतं, हे इक्वेशन 2 आहे. काय दिलेलं आपल्याला बघा, गिवन काय दिलेलं आहे, एस पी इज इक्वल टू एस क्यू बाय गिवन कंडिशन. काय दिलेलं आहे, एस पी इज इक्वल टू एस क्यू. एस पीची व्हॅल्यू आणि एस क्यूची व्हॅल्यू आपण काढल्यात, त्या जरा पुट करूया इथे. पी अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस PD minus D is equal to Q upon 2 in bracket 2a plus QD minus D. आता इथे काय काय कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल. पुढे काय मिळतं बघा आपल्याला, P in bracket 2a plus
पी डी मायनस डी इज इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू डी मायनस डी. आता या पीने मल्टिप्लाय करू इकडे आणि इकडे क्यूने मल्टिप्लाय करू. अजून एक गोष्ट ती म्हणजे आपल्याला सध्या काय करायचं आहे, एस ऑफ पी प्लस क्यू म्हणजे समेशन काढायचं पी प्लस क्यू टर्म्स. आपल्याला याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. एस एनचा फॉर्म्युला जो तो एनच्याऐवजी पी प्लस क्यू ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म्युला मिळेल. इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे आपल्याला पर्यायाने काय होणार आहे, आता कुठंतरी किमती याच्या शून्य येणार आहे. तेवढं फक्त लक्षात ठेवा. काय दिलेलं पी मल्टिप्लाय करू, पी इंटू 2a पी किंवा 2pa, पी इंटू पी डी पी स्क्वेअर डी, पी इंटू मायनस डी मायनस पी डी इज इक्वल टू क्यू इंटू 2a 2 क्यू ए क्यू इंटू क्यू डी क्यू स्क्वेअर डी मायनस डी इंटू क्यू मायनस क्यू डी. आता पी ए क्यू ए पी स्क्वेअर डी क्यू स्क्वेअर डी पी डी क्यू डी हे सगळे पद येत नाही, एक शेजारी लिहून घेऊ आपण. इथे 2pa हे प्लस 2 क्यू ए इकडे मायनस 2 क्यू ए होतील. हे प्लस पी स्क्वेअर डी जशाल तसे, हे क्यू स्क्वेअर डी इकडे आल्यानंतर मायनस क्यू स्क्वेअर डी होते. मायनस पी डी जशाला तसे, हे मायनस क्यू डी इकडे आल्यानंतर प्लस क्यू डी होती इज इक्वल टू काय 0. आता या दोघांमध्ये 2 2ची कट पडतील. इथे बघा काहीतरी तुम्हाला सारखं दिसेल. इथे काय सारखं, इथे 2a हे 2a आपण इथं कॉमन काढलं. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये पी मायनस क्यू प्लस इथे काय कॉमन मिळतंय, डी कॉमन मिळते. ब्रॅकेटमध्ये काय राहते पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर हे डी कॉमन. इथे काय कॉमन मिळतंय मायनस डी कॉमन काढता येईल आपल्याला. ब्रॅकेटमध्ये काय राहते पी मायनस क्यू इंटू डी इज इक्वल टू 0. आता बघा काय काय मिळतं आपल्याला. इथे पी मायनस क्यू आहे, इथं पण एक पी मायनस क्यू आहे कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए प्लस बी आणि ए मायनस बी असे फॅक्टर्स पडतील. इथं पण एक पी मायनस क्यू आहे म्हणजे पी मायनस ए परत एकदा कॉमन मिळेल आपल्याला. 2a पी मायनस क्यू प्लस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरच्या वेळी काय पडतील पी प्लस क्यू एका ब्रॅकेटमध्ये आणि पी मायनस क्यू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. डी जशा पी मायनस क्यू इंटू डी इज इक्वल टू 0. पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू सगळीकडे आहे ते कॉमन मिळेल. अजून दुसरं काय कॉमन आहे त्याच्यासोबत, दुसरं काय कॉमन मिळालं इथे पी मायनस क्यू कॉमन काढले. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय काय राहतात इथले 2a प्लस इथे काय राहते पी प्लस क्यू हे डी मायनस हे डी इज इक्वल टू 0. आता काय म्हणते पी मायनस क्यू इन ब्रॅकेट 2a प्लस इथे डी कॉमन मिळेल आपल्याला. काय आहे ब्रॅकेटमध्ये हे पी प्लस क्यू जशाल तसे आणि डी कॉमन मिळाल्यामुळे इथं -1 आणि हा डी बाहेर. बघा डी मल्टिप्लाय करून बघायला पी प्लस क्यूला मल्टिप्लाय केलं पूर्ण तर पी प्लस क्यू डी आणि मायनस डी इज इक्वल टू 0. आता जरा हे चेक करा त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला मिळते किमती बघा. 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी त्याची किंमत 0 आली. तर दोन संख्यांचा गुणाकार 0 याचा अर्थ काय होतं देअरफॉर पी मायनस क्यू इज इक्वल टू 0 और 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. हे झालं. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ आपण. सॉरी 3. इक्वेशन नंबर 3 9. आता काय काढायचं आपल्याला एस ऑफ पी प्लस क्यू काढायचं. फॉर्म्युला तयार करतो त्याचा पी प्लस क्यू यांच्या जागेवर पी प्लस क्यू ठेवायचं इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता या इक्वेशनमध्ये काय मिळालं आपल्याला पी मायनस क्यूची किंमत तरी 0 आहे किंवा 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी एवढ्या सगळ्याची किंमत जर आपण 0 ठेवली तर काय मिळते आपल्याला पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इंटू 0. कशावरून दिलं आहे फ्रॉम 3 मध्ये आपण काय किंमत सांगितली की याची किंमत जी आहे ती 0. मग आता या दोघांचा गुणाकार काही 0 कशाला गुणल्यानंतर काय होतं 0. काय आलं बघा बरं पी प्लस क्यू आपल्याला जे सिद्ध करायचं त्या एस ऑफ पी प्लस क्यू इज इक्वल टू
0. आता या गणितामध्ये तुम्हाला काय काय होतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एस एनचा फॉर्म्युला वापरायचा, एस पी साठी एकदा किंमत काढायची, एस क्यू साठी एकदा किंमत काढायची. दोन्ही इक्वेशन तुम्हाला सांगितलेले की दोघांचे समेशन जे आहेत ते सारखे आहेत, म्हणजे एस पी इज इक्वल टू एस क्यू. इक्वेट करा, तुम्हाला काहीतरी किमती मिळतील खाली. सोडवल्यानंतर तुम्हाला ब्रॅकेट मिळतील, दोन ब्रॅकेटचा गुणाकार जर शून्य असेल त्यातलं एक ब्रॅकेट तरी शून्य असेल किंवा दुसरं तरी शून्य असेल. मग आपल्याला काय फॉर्म्युला आहे, एस प्लस पी, एस ऑफ पी प्लस क्यू हा कुठेतरी बाजूला काढून ठेवलेला आपण. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालं, 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी ची किंमत शून्य मिळेल. याचा अर्थ या दोघांचा गुणाकार काय मिळेल, शून्य. प्रश्न काय दिला बघा, इफ m टाइम्स ऑफ mth टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth टर्म, m टाइम्स ऑफ mth टर्म म्हणजे tm आणि n टाइम्स ऑफ nth टर्म म्हणजे tn, हे दोन जर इक्वल असतील तर शो दॅट m प्लस nth टर्म ऑफ द एपी इज इक्वल टू 0. हे तुम्हाला सिद्ध करायचं. मग असाच गणित आहे, काय काय करता येते आपल्याला. आधी आपण tn याची किमती काढूया. हिअर tn इज इक्वल टू काय फॉर्म्युला असते, a प्लस n मायनस 1 इंटू d. देअरफॉर tm इज इक्वल टू a प्लस m मायनस 1 इंटू d. दोन फॉर्म्युले आपल्याकडे आले. गिवन कंडिशन काय, आपल्याला ती कंडिशन घेऊया. बाय गिवन कंडिशन काय सांगते कंडिशन आपल्याला, m टाइम्स ऑफ mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth टर्म. हे m असंच राहू दे. tm ची किंमत आपण काय काढली ती ठेवूया, a प्लस m मायनस 1 इंटू d इज इक्वल टू n इंटू tn ची काय किंमत आहे बघा, a प्लस n मायनस 1 इंटू d. मल्टिप्लाय करूया जरा ब्रॅकेटमध्ये याला, आधी d ने मल्टिप्लाय करूया मग m ने मल्टिप्लाय करूया. a प्लस m मायनस 1 इंटू d, dm मायनस d इज इक्वल टू n इन ब्रॅकेट a प्लस dn मायनस d. आता m ने मल्टिप्लाय करूया आतमध्ये, ma प्लस dm स्क्वेअर मायनस md किंवा dm इज इक्वल टू m ने a ला गुणलं m ने आलं, m ने dm ला गुणलं dm स्क्वेअर आलं, m मायनस d md आलं, n इंटू a na प्लस n इंटू dm dn स्क्वेअर मायनस n इंटू d nd किंवा dn. आता मग सारखंच आहे, ma na dm स्क्वेअर dn स्क्वेअर md nd हे सगळी पदं एका बाजूला घेऊया आणि सोबत लिहूया. ma हे प्लस n हे इकडे आल्यानंतर मायनस n होतील, हे dm स्क्वेअर जशाल तसे मायनस हे dn स्क्वेअर होतील इकडे आल्यानंतर मायनस dn स्क्वेअर, मायनस md जशाल तसं हे मायनस nd इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस nd इज इक्वल टू 0. फक्त ही पद आपण इकडच्या बाजूला घेतली, मायनस मध्ये झाली. ते आता इथे दोघांचा गट आहे परत, त्या दोघांमध्ये काय मिळतं, इथे a कॉमन मिळतंय, काय राहतं ब्रॅकेटमध्ये m मायनस n a. इथे काय कॉमन मिळते, d कॉमन मिळते, ब्रॅकेटमध्ये काय राहते m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर d. इथे मायनस कॉमन काढूया, काय आहे ब्रॅकेटमध्ये m मायनस n आणि हे d इज इक्वल टू 0. मायनस d आपण कॉमन काढलं, m मायनस d इथे राहील, काय m मायनस n राहील. आता इथे बघा m मायनस n, इथं पण एक m मायनस 1 आहे, इथं पण एक m मायनस n. मग सारखंच गणित आहे, m मायनस n a प्लस m स्क्वेअरचे काय फॅक्टर, m स्क्वेअर मायनस n स्क्वेअरचे काय फॅक्टर पडते, m प्लस n m मायनस n इंटू d मायनस m मायनस n इंटू d इज इक्वल टू 0. आता m मायनस n कॉमन काढूया, m मायनस n कॉमन मिळालं, काय राहतं ब्रॅकेटमध्ये a प्लस m प्लस n d मायनस d इज इक्वल टू 0. आपल्याला काय शो करायचं आहे, t m प्लस n. आता काय फॉर्म्युला तयार होते बघा, t ऑफ m प्लस n आपण जर म्हटलं तर काय फॉर्म्युला मिळतं आपल्याला, a प्लस m प्लस n मायनस 1 इंटू d असा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आता सिद्ध काय करायचं आपल्याला, त्याची किंमत शून्य आहे, याचा अर्थ काय होणार आहे, तर याची किंमत जी पूर्ण याची ती शून्य येणार आहे. बघा इथे मिळते किंमत तुम्हाला a m प्लस n, इथे d कॉमन काढलं की तुम्हाला m प्लस n मायनस 1 मिळेल, m प्लस n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. गणित मगाच्या सारखंच सेम. देअरफॉर m मायनस n इन ब्रॅकेट a प्लस, इथे d कॉमन काढूया, d कॉमन काढल्यास काय राहते
एम प्लस एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट आहे तुमच्याकडे, दोन ब्रॅकेटचा गुणाकार शून्य, याचा अर्थ काय, एक पहिलं ब्रॅकेट शून्य किंवा दुसरा ब्रॅकेट तरी शून्य. ए प्लस एम प्लस एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू 0. हे आपले इक्वेशन 1. नाउ टी ऑफ एम प्लस एन काढूया. फॉर्म्युला काय वापरा, ए प्लस एन मायनस वन इंटू डी. एनच्या ऐवजी एम प्लस एन मायनस वन इंटू डी विच इज इक्वल टू ए प्लस एम मायनस वन इंटू डी. ए प्लस एम मायनस वन इंटू डी इज इक्वल टू 0. 0 फ्रॉम 1. काय मिळालं आपल्याला आणि काय सिद्ध करायचं बघा.